श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. दरवर्षी चैत्र महिन्यातील पौर्णिमा तिथीला राम भक्त हनुमानाची जयंती साजरी केली जाते. यंदा 2026ला 2 एप्रिल म्हणजेच गुरुवारी आली आहे हनुमान जयंती. पंचांगानुसार चैत्र पौर्णिमा तिथी 1 एप्रिल रोजी सकाळी 7:06 प्रारंभ होईल, तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 2 एप्रिल रोजी सकाळी 7:41 समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार 2 एप्रिलला हनुमान जन्मोत्सव साजरा केला जाईल. या शुभ दिनी माता अंजनीच्या उदरातून हनुमानाचा जन्म झाला. हिंदू धर्मात संकटमोचन हनुमानाला कलियुगाचा देवता मानण्यात आले आहे. या दिवशी हनुमानाची विधिवत पूजा केली जाते. असे म्हणतात की या दिवशी बजरंगबलीची मनोभावे पूजा केल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. तसेच ग्रह नक्षत्राचे शुभ फळ देखील मिळते. कोणत्याही समस्येपासून मुक्ती मिळते. तसेच भूत आणि नकारात्मक शक्तींपासून सुद्धा मुक्तता मिळते. तसेच कुंडलीतील मंगळाची स्थिती अधिक मजबूत होते. तसेच हिंदू धर्मामध्ये चैत्र पौर्णिमेचा दिवस विशेष महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी भगवान विष्णू तसेच माता लक्ष्मीची पूजा केली जाते. ही पूजा केल्यामुळे जीवनामध्ये सुख समृद्धी आणि शांती येते. तसेच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला जल अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. हनुमान जयंतीच्या दिवशी बजरंगबलीच्या बालरूपाची पूजाही केली जाते. चित्रा नक्षत्र आणि मेष राशीच्या संयोगाने भगवान शंकराच्या 11व्या रुद्र अवताराचा अर्थात बजरंगबलीचा जन्म हा माता अंजनीच्या उदरातून झाला होता. म्हणूनच धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा सुद्धा केल्या जातात. आणि म्हणूनच तुम्ही हनुमान जयंतीच्या दिवशी काही नाही केलं तरीही चालेल, पण घरात आणा. या झाडाचं फक्त एक मूळ, हे मूळ आपल्या घरी आणल्यामुळे आपल्या घरामध्ये चहूबाजूने पैसा हा यायला लागेल, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये झालेल्या मोठ्यात मोठ्या कर्जापासून आपल्याला मुक्तता तर मिळणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर ते कोणत्या झाडाचं मूळ आणायचं, कोणत्या वेळेत आणायचं, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तो व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला अजिबात विसरू नका. हनुमानाचा जन्म सूर्योदयाच्या काळात झाल्याने आपल्याला या दिवशी ब्रह्ममुहूर्ताला म्हणजेच पहाटे लवकर उठायचं आहे. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर नदीत स्नान करणे विशेष महत्त्वाचे मानले जाते. मात्र जर तुम्हाला नदीत स्नान करणं शक्य नसेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल घालून घरच्या घरी स्नान करावी. स्नान केल्यानंतर पिवळ्या किंवा लाल रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत. त्यानंतर आपल्याला बजरंगबलीसमोर व्रताचा संकल्प हा करायचा आहे. तसेच आपल्याला सूर्यदेवांना सुद्धा जल हे अर्पण करायचे. त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला विधिवत प्रभू श्री रामचंद्रांची तसेच माता सीताची पूजा ही करून घ्यायची, कारण बजरंगबली हे राम भक्त होते आणि जर आपण प्रभू श्री रामांची आणि माता सीताची पूजा केली तर त्यामुळे आपल्यावर फारच लवकर बजरंगबली प्रसन्न होत असतात. तसेच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीनारायणाची पूजा पूर्ण विधीपूर्वक करायची आहे. या दिवशी भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाची फळे फुले अर्पण करावी. तसेच देवी लक्ष्मीला गुलाब आणि लाल रंगाची फुले आणि सौंदर्य प्रसाधनाच्या सर्व वस्तू अर्पण करावे. तसेच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणची कथा वाचणे पुण्यपूर्ण मानले जाते. तसेच हनुमान जयंतीच्या दिवशी चमेलीच्या तेलात सिंदूर मिसळून बजरंगबलींना चोळा अर्पण करा. यानंतर चमेलीच्या तेलाचा दिवा लावा आणि गुलाबाच्या फुलांची माळा अर्पण करा. पूजेमध्ये बजरंगबलींना आवडता प्रसाद म्हणजे गुळ आणि हरभरा याचा समावेश आपल्याला आवर्जून करायचा. तसेच बजरंगबलींना बुंदीचे लाडू सुद्धा अर्पण करावे. यानंतर 7 वेळा हनुमान चालिसाचा पाठ करावा. या दिवशी घरी रामायण पाठ करणं उत्तम मानलं जातं. आरतीनंतर आपल्याकडनं झालेल्या
केलेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमायाचनाही करून घ्यायची आहे। तसेच कपडे, अन्न आणि पैसे गोरगरिबांमध्ये आपल्याला दान हे करायचे आहेत। तसेच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी पवित्र पाण्यात कच्चे दूध मिसळून चंद्राला जल अर्पण करणं अत्यंत शुभ मानले जाते। अशा रीतीने आपल्याला पूजा ही करून घ्यायची आहे। देवपूजा करून झाल्यानंतर लगेचच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे। ज्या झाडाचं आपल्याला आपल्या घरी मूळ आणायचं आहे ते म्हणजे पांढऱ्या रुईचं, कारण रुईच्या झाडामध्ये 33 कोटी देवी देवतांचा निवास असतो। रुईच्या झाडाला तंत्रशास्त्रात विशेष महत्त्व आहे, कारण हे ते वाईट गोष्टी नष्ट करण्यास मदत करते। घरात रुईचे झाड लावल्याने सकारात्मक ऊर्जा येते, तसेच ते आर्थिक समृद्धीसाठी देखील मदत करते। रुईचे झाड हे बजरंगबलींना अतिशय प्रिय आहे। हनुमानाला रुईच्या पानांची माळा घालण्यामागे सुद्धा एक आख्यायिका सांगण्यात येते, ती अगदी थोडक्यात तुम्हाला सांगते। हनुमानाची माता अंजनी ही निस्मित गणेश भक्त होती। आपल्या पुत्रावर आपल्या उपास्य देवताची कृपा दृष्टी व्हावी इतकेच नव्हे तर आपल्या बाळाला बळ, बुद्धी, विघ्नहर्तत्व नित्य लाभावे यासाठी अंजनी हनुमानाच्या गळ्यात मंदारीच्या किंवा रुईच्या पानांची माळा घालत असत। आपल्या मातेची स्मृती म्हणून हनुमान पुढे रुईची माळा गळ्यात धारण करू लागले। म्हणूनच भाविक त्यांना रुईच्या पानांची माळाही घालतात। तसेच ते महादेवांचे 11वे रुद्र अवतार असल्याने 11 पानांची माळा आणि 11 प्रदक्षिणा घालण्याची प्रथा आहे। आणि म्हणूनच रुईच्या झाडाजवळ जाताना आपल्याला सर्वप्रथम एक ताटामध्ये थोडीशी हळद, कुंकू, अक्षदा, एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा, तसेच एक तांब्याभर आपल्याला पाणी घ्यायचं आहे। त्यामध्ये आपल्याला चिमूटभर साखर टाकायची आणि थोडंसं गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे। ह्या सर्व वस्तू घेऊन आपल्याला रुईच्या झाडाजवळ जायचं। आता पांढऱ्या रुईच्या झाडाजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिथे आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा। झाडाला हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहेत। तसेच आपल्याला जे जल आपण घेऊन गेले ते सुद्धा आपल्याला अर्पण करून घ्यायचे। त्यानंतर आपल्याला रुईच्या झाडाचं एक मूळ जे आहे ते तोडायचं आहे। हे तोडताना कात्रीच्या किंवा चाकूच्या मदतीने आपल्याला हे तोडायचं आणि आपल्या हातानेच हे तोडायचं आहे। कोणत्या इच्छापूर्ती करता आपण हे मूळ तोडत आहेत ते आपल्याला तिथे बोलायचं आणि हे मूळ आपल्या घरी घेऊन यायचं। आपल्या घरी हे मूळ घरी आणल्यामुळे साक्षात महादेवांना आपल्या घरी घेऊन आल्या एवढं आपल्याला पुण्य हे प्राप्त होत असतं। आता हे मूळ आपल्या घरी तोडून आणल्यानंतर आपल्याला या मुळाला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं आहे। या मुळासोबत आपल्याला अजून एक वस्तू लागणार आहे, ती म्हणजे रंगारी हिरडा। जिथे पूजेचं साहित्य मिळतं किंवा तुमच्या इथे जिथे सुद्धा महाराजांचं मठ असेल, केंद्र असेल, तिथे तुम्हाला सहज हा रंगारी हिरडा जो आहे तो भेटून जाणार आहे। तर हा उपाय आपण हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी करणार आहेत। तर तुम्ही अगदी आदल्या दिवशी हा रंगारी हिरडा जो आहे तो तुमच्या घरी आणून ठेवला तरी चालणार आहे। आता आपल्याला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा। त्या लाल रंगाच्या कपड्यावर आपल्याला हा रंगारी हिरडा तसेच जे रुईच्या झाडाचं मूळ आपण आणलेलं आहे ते ठेवून घ्यायचं आहे। आता हा लाल रंगाचा जो कपडा आहे ज्याच्यावर आपण रंगारी हिरडा तसेच रुईच्या झाडाचं मूळ ठेवलंय तो आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायचा आहे आणि आपल्याला 108 वेळा ओम श्रीम रामदूताय नमः, पुन्हा एकदा सांगते, ओम श्रीम रामदूताय नमः या मंत्राचा जप हा करायचा। तसेच आपल्याला 1 वेळा हनुमान चालिसाचं पठण सुद्धा करायचं। ह्या दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवात या सेवा केल्यामुळे आपल्यावर बजरंगबली सोबत प्रभू श्री रामचंद्रांची सुद्धा कृपाही होत असते। या लाल रंगाच्या कपड्यावर जी आपण रंगारी हिरडा तसेच मुळी ठेवली त्याची एक पोटली आपल्याला तयार करून घ्यायची आहे। आपल्याला श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी तसेच बजरंगबलीचं स्मरण करायचं। आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, दारिद्र्य ते दूर करण्याकरता मनोभावी प्रार्थनाही करायची। ही पोटली जी आहे ती आपल्याला देवघरामध्ये असणाऱ्या प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर ठेवायची आहे। आता तुमच्याकडे मूर्ती पण नाही, फोटो पण नाही, पण प्रत्येकाच्या घरी बाळगोपाळ हे असणारच आहे, तर त्यांच्यासमोर आपल्याला ही पोटली जी आहे ती ठेवायची आहे। ती पोटली काही वेळाकरता आपल्याला तिथेच ठेवायची आहे। काही वेळाने ती पोटली आपल्याला तिकडनं उचलायची आहे आणि घेऊन जायचं आहे आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या इथे। मुख्य प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूला आपल्याला उजव्या साईडला ही पोटली जी आहे ती लटकवायची आहे। आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार हे आपल्या घराचं सर्वस्व असतं। आपल्या घरामध्ये येणारी जी पण चांगली गोष्ट, वाईट गोष्ट, लक्ष्मी, अलक्ष्मी ही आपल्या मुख्य प्रवेशद्वारामधनंच प्रवेश करत असते। आता या पोटलीवर आपण सेवा केल्या त्यामुळे ही पोटली अभिमंत्रित होते आणि जेव्हा अशी ही अभिमंत्रित पोटली आपल्या मुख्य प्रवेशद्वारामध्ये आपण लावतो तर त्यामुळे आपल्या घरामध्ये कधी कोणत्याही प्रकारची नकारात्मकता, वाईट शक्तींचा प्रभाव पडत नाही। आपल्या घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपा ही होत असते। आता एकदा ही
पोटली आपण मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर लावल्यानंतर प्रत्येक मंगळवारी आणि शनिवारी आपल्याला या पोटलीला धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची। अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो हनुमान जयंतीच्या दिवशी करायचा। अत्यंत प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे, पण आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा साक्षात बजरंगबली पूर्ण करणार आहेत। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। जय श्रीराम।